वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कडक मोहीम उघडली आहे। या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला दिनांक 4 मे 2026 रोजी एक महत्त्वाची माहिती मिळाली। कारंजा शहर परिसरातील द्वारका कॉलनी सिद्धी कॅम्प येथे काही व्यक्ती आयपीएलमधील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या क्रिकेट सामन्यावर पैशांची हारजीत लावून सट्टा खेळत असल्याची खात्रीलायक बातमी पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप परदेशी यांनी तातडीने एक विशेष पथक तयार करून कारंजा लाड तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे रवाना केले। पथकाने मिळालेल्या माहितीनुसार द्वारका कॉलनीतील एका बंद खोलीवर छापा टाकला। या कारवाईत सोपान अशोक लोणागरे वय 32 वर्षे राहणार वॉर्ड नंबर 01 पिंजर तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला याच्यासह अन्य 3 इसमांना रंगेहात पकडण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून 6 मोबाईल फोन, 1 टॅब, 1 मोटारसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 1,33,410 रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन कारंजा लाड शहर तालुका कारंजा जिल्हा वाशिम येथे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। ही यशस्वी कारवाई माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील भापोसे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड, पोलीस निरीक्षक श्री प्रदीप परदेशी, स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर आणि स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने पार पाडली। जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध कृत्य खपवून घेतले जाणार नाही आणि अशा प्रकारच्या कठोर कारवाया यापुढेही सुरूच राहतील असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचालींबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वाशिम यांनी केले आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।